तुझं नाव काय आहे? नुपूर सुहास गर्गे. बर. आणि तू आता कुठून आलेली इथं? कुठली आहे तू आता इथं? बोदवड जळगाव. जिल्हा जळगाव. बोदवड तालुका बोदवड जिल्हा जळगाव. बर. मग आता हे तुझ्या हातामध्ये आहे आपले धन्वंतरी कंपनीचे इमुरिज कॅप्सूल. ही तू कधीपासून घेते? लहानपणीपासून. लहानपणापासून घेते? बापरे. आणि बरं, ही घेतल्यानंतर तुला काय जाणवतं? मी त्याच्याने बिमार नाही पडत आणि मला हे आवडतं म्हणून मी रोज खाते. अरे बापरे, आवडते. किती कॅप्सूल रोज खाते तू? 2 कॅप्सूल. सकाळ आणि संध्याकाळ 2-2 का? सकाळ संध्याकाळ 2-2. बरं. मग आपल्या ही जी धन्वंतरी कंपनीची कॅप्सूल तू खाते, तर आपले यांचे जे CMD डॉक्टर आहेत, डॉक्टर साहेब, डॉक्टर रमेश पाटील, त्यांना तुला काय सांगावं असं वाटतं की ही कॅप्सूल खूप सुंदर आहे? ही कॅप्सूल खूप चांगली आहे आणि मला गोड लागतं म्हणून मी रोज 2दा खाते. आणि इतरांनी पण त्या घ्याव्या बा. बरं बरं. तुझी मम्मी कुठे आहे? माझी मम्मी तिकडे काम करते. बोलो मग मम्मीला. आई इकडे. बरं. ही तुझी आई आहे का? बरं बरं बरं. मग ह्या कधीपासून घेताय तुम्ही गोळ्या? तुमची मुलगी ही पोटात असताना पासून मी घेतल्या. बरं बरं. आणि ती झाल्यावर तिला पण दिली. असं. बरं बरं. मग प्रेग्नन्सीत काहीच प्रॉब्लेम आला नाही आम्हाला. बरं बरं. म्हणजे व्यवस्थित. आणि डिलिव्हरी पण नॉर्मल झाली. बरं बरं. 30 नंतरची डिलिव्हरी होती. नॉर्मल झाली. म्हणजे इमुरिज कॅप्सूल तुम्ही घेतल्यामुळे हो हो. तुम्हाला याचा अनुभव खूप छान आलेला आहे. आणि तुम्ही सांगितलं होतं की त्या आपल्याला त्रास होत असताना काहीतरी जास्त गोळ्या घ्यायच्या, 11 की 15. त्याच्यानंतर 4 तासात नॉर्मल झाली. बघ. बरं बरं. नॉर्मल डिलिव्हरी झाली इमुरिजमुळे? अरे वा वा वा, छान झालं. म्हणजे आणि खूप गॅप होता डिलिव्हरीत. बरं. मोठी मुलगी 12 वर्षाची होती, त्याच्यानंतर हे होतं. अरे बापरे, एकदम डॉक्टरांनी थोडं हे होतं सांगितलेलं पण त्या गोळ्यांमुळे. आणि 9 महिने पण मी घेतल्या आणि नंतर पण हिला आतापर्यंत देतोय जन्मापासून. अरे बापरे. का नुपूर, तू आजारी पडली का कधी याच्यामुळे? नाही. आजारीच पडली नाही? अरे वा वा, छान अनुभव आला म्हणजे तुम्हाला. ओके, धन्यवाद.